सुद्धा आलेत आणि मोंड संघाचे देखील पाठीराखे मोठ्या प्रमाणावर आलेत. पहिलाच बॉल अपील पहिल्या बॉलवर पाहायला मिळाली. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. एक रन तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा होता कॉल, परंतु दुसरीचा कॉल आता दिला जातोय. थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे. 2 कंप्लीट केल्या. तिसरीचाही होईल का? बॅकअप खूप महत्वाचं असतं आणि इकडे पहिल्याच बॉलवर 3 रन कंप्लीट केल्यात. लेग बायच्या स्वरूपात दिलेत. क्रिकेटच्या या खेळाचे किती रंग आणि किती छटा. कितीही वेळा पहा आनंदच मिळतो. दिवसाही आनंद मिळतो, रात्रीही आनंद मिळतो, सोमवारी सुद्धा आनंद मिळतो, मंगळवारी सुद्धा आनंद मिळतो, जानेवारीत सुद्धा आनंद मिळतो, डिसेंबरमध्ये सुद्धा आनंद मिळतो. तोच आनंद आपण घेतोय. नदीम धानोरी इन ऍक्शन, राजस्थानचा सुपरस्टार. यावेळेला फटका खेळलाय करा. फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर आहेत तिकडे. मोठी विकेट आली आहे. ओमकार हरपाल यांनी घेतली कॅच. कट टू कट फाईट आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. एका टीमने पहिला सामना गमावला, त्याच्यानंतरच्या 2 सामने जिंकले. एका टीमने लगातार 2 सामने जिंकलेत. त्याच्यामुळे या खेळपट्टीचा, या बॉलचा आणि या वातावरणाचा अंदाज मात्र दोन्ही टीमला आता बरोबर आलाय. प्रशांत गरत, पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावचं नाव मात्र या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगलंच केलंय आणि आगळ्या वेगळ्या शैलीची बॅटिंग त्यांची ती देखील चर्चेचा विषय असते. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील प्रशांत गरत. निहाल तुसामत यांच्याकडे अचूकता देखील तेवढीच जबरदस्त आहे. थोडीशी मिक्स फील्ड झाली खरी, परंतु नदीम धानोरे यांना लवकर बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले आणि ओमकार हरपाल यांनी कॅच देखील पकडली आहे. पुन्हा एकदा निहाल. मैत्री पॅकर्स मोंड आणि दुसऱ्या बाजूला मिसबा हॉलिडेज. कातडी पाहायला मिळते. चर्चा गावांची होते, चर्चा खेळाडूंची होते, चर्चा ओनरची होते, चर्चा आयोजकांची सुद्धा होते, चर्चा आनंदवाडीची होते. हो वेगात बॉल, थोडीशी उसळी देखील होती. व्हाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. धावफलक जर पाहिला तर 1 पुढे जाईल. तो 4 वर जातोय धावफलक. क्रिकेटचा खेळ आणि त्यातल्या त्या टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ अक्षरशः वेळ लावून सोडतो. क्वचितच आपल्या भारतामध्ये पाहायला मिळेल ज्याला क्रिकेट प्रेम नाहीये. त्यातल्या त्या टेनिस बॉल क्रिकेट असेल तर आपण ते सगळ्यांनी खेळलेलं असतं आणि त्याच्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. नो बॉल, नो बॉल, नो बॉल घोषित केला जातोय, परंतु बॉल पाठीमागे मार्गस्थही होतोय. जोडीला 4 रन देखील इकडे आलेले आहेत. नो बॉल +4, एकंदरीत 5 मिळतील पंजा. पहिलीच येस 4 धावा खात्यात जोडल्या जातील प्रशांत गरत यांच्या. हो गती कमी केली होती. लोअर फुल टॉस, परंतु रन नाही आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न तिकडे होणार आहे. या 5 ओव्हर खूप महत्त्वाचे असणार आहे. पहिल्या डावात एक टीम धावा बनवायला जाणार आहे, एक टीम धावा रोकायला जाणार आहे, विकेट काढायला जाणार आहे. त्याच्यामुळे रणनीती दोन्ही बाजूने बनणार आहेत. फ्रीडच्या बॉलवर कमबॅक केलं. इकडे 9 वर धावसंख्या थांबली आहे. क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत या आनंदवाडीच्या क्रिकेटचा. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. हो 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 अप्रतिम चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. अपीलही केले, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाहीये. खडवार पद्धतीने बॉलला कट करण्याचाही प्रयत्न तिकडे राहिला. येस एक चांगला बॉल आलाय. कमबॅक केलाय निहाल तुसामत. कटरचा देखील वापर करताना पाहायला मिळत आहे. चला मॅच सुरू करायची आहे. मैत्री पॅकर्स मोंड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मिसबा हॉलिडेज यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते.
येस, कॉट बँडला रिव्ह्यू नसेल. चांगला बॉल, चांगला बॉल. एक खराब चेंडू आला, त्यानंतर पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न निहाल तुसामते यांच्याकडून सातत्याने होतोय. आपलं क्रिकेट यूट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर पाहिलं जातं, भारतात पाहिलं जातं, भारताच्या बाहेर पाहिलं जातं. आताही आखाती देशांमधून खूप सारे चाहते जागे असतील आणि ते देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचंही स्वागत. भारताच्या कानाकोपऱ्यात, विविध राज्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, अखंड कोकणातून जे यूट्यूबला मॅच पाहत आहेत, मैदानात आलेत, त्या प्रत्येक प्रेक्षकाचं पुन्हा स्वागत. निहाल एक चांगले गोलंदाज आहेत, तर तेवढे चांगले बॅटर प्रशांत आहेत, बॉलिंगसाठी आलेत. निहाल यांचा हा चेंडू बॉलिंगला आले होते, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, ही शैली आहे त्यांची फॉलिंग स्वीप करण्याची, नाही यशस्वी दिला. बॉलला कट केलंय, यष्टीरक्षकांकडे पाठवलंय, डॉट बॉल आलाय. 9 धाव फलकावर आहे. 5 ओव्हरची असणारी ही मॅच आहे. चांगल्या गोलंदाजांचा भरणा मोंड संघाने देखील केलेला आहे. या मैदानाला काय पाहिजे, या खेळपट्टीला काय पाहिजे, तो गोलंदाजीचा ताफा देखील घेऊन इकडे मोंड संघ दाखल झालाय. मोंड या गावाची नावाची चर्चा करायला लावली माधवीताई मोंडकर यांनी. नऊ रन झालेले आहेत. अहो, आत्ता खेळलाय, पाठीमागे मारलाय. वा 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 वा, सिक्सर. काय मारलाय. आणि प्रशांत यासाठी ओळखले जातात. जबरदस्त क्रिकेट, प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध केलं या फटक्याने, कारण बॉल तेवढाही खराब नव्हता, परंतु फटका लाजबाब होता. पहिली ओव्हर संपली, स्कोर झालाय 15. पाहिला मिळते आपल्याला 2 बलाढ्य टीम मधील आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड बाजी मारणार का, तर दुसऱ्या बाजूला एजाजबाई सोलकर यांची टीम पाहिला मिळते, मिसबा हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड. हे पहा प्रेक्षक, दर्दी आहेत, आपलं गाव जिंकावं मनोमने वाटतंय त्यांना, आणि त्याच्यासाठी गर्दी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आलेत कातडीला सपोर्ट करण्यासाठी. आपल्या सगळ्यांचं स्वागत. परंतु मोंड गावाला देखील सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक आलेत, त्यांचंही स्वागतच असणार आहे. बॉलिंगसाठी सनी यांना आमंत्रित करण्यात आले. सनी कसबे. या मैदानाची माहिती, या मैदानात चांगला परफॉर्मन्स त्यांचाही राहिलाय. सांगवीचा जादूगर, पिंपरी चिंचवड. पहिला बॉल थोडासा लांबून खेचला, जादूगाराने जादू दाखवली. सनी कसबे विकेट घेत आहेत. जो संघ चांगला खेळतो, टाळ्या वाजवतो, आनंद व्यक्त करतो, नाचतो देखील, आणि प्रेक्षक देखील बेभाम होऊन या जल्लोषात सामील होताना पाहायला मिळत आहेत. कारण त्यांनाही वाटतं हे खेळाडू नाही तर आम्ही स्वतः जाऊन मैदानात खेळतोय की काय, आणि असा त्यांना भास होत असतो. आणि म्हणूनच या स्पर्धांना गर्दी होते. प्रचंड क्रिकेट प्रेम देखील इकडे पाहायला मिळतं. मॅच पाहण्यासाठी ऋषिकेशजी बर्डे असतील, त्याचबरोबर आमचे भटवाडी साई दर्शनचे सगळे सदस्य इकडे उपस्थित आहेत. भटवाडी साई दर्शन अंडरआर्म टीमचे देखील त्यांचेही स्वागत. प्रथमेश पवार, नाना इन ॲक्शन, मॅन फ्रॉम सावर्डे, चिपळूण, रत्नागिरी आणि शिवडी मुंबई. नाना इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतं. गेल्या वर्षीची एक सेमीफायनल आठवते, याच 2 संघांमध्ये नाना होते आणि याच संघातील काही खेळाडू होते. त्यावेळेला मात्र लगातारचे 3 षटकार खेळले होते नाना यांनी. बैठक 15 धाव फलकावर. सनी जादुई गोलंदाजी मात्र सुरू केली आहे. पहिल्याच बॉलला विकेट त्यांनी घेतली आहे. प्रचंड गर्दी, संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. प्रत्येकाला बेस द्यायचा आहे, कारण लांब लांबवरून आलेत खरे, परंतु जिंकणार कोण हे अजूनही बाकी आहे. हो 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 हो, घरकन वळवलाय बॉल. सिमेंटच्या खेळपट्टीवर अशा प्रकारचा बॉल वळवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु कधी आतमध्ये कधी बाहेर, हे वैशिष्ट्य आहे या गोलंदाजाचं. परंतु प्रथमेश पवार नाना हे देखील एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे.
आज मात्र खेळावं लागेल. 15 धावा धावफलकावर. सनीने पहिले दोनही चेंडू लाजबाब टाकलेले आहेत. सुप्रीमो चषकात देखील जबरदस्त कारनामा केला होता. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न. या स्ट्रोकला स्क्वेअर लेगला प्रथमेश पवार खेळलेत. 1 रन मिळणार आहे. सनीची फिरकी सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉलला वळवण्याचं कसब देखील पाहायला मिळत आहे. प्रशांत घरत अनोख्या शैलीची बॅटिंग पाहायला मिळत असते. कित्येक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील मिळवला होता. आज आनंदवाडी गाजवण्यासाठी दाखल झालेले ते सगळे वलयांकित खेळाडू. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा जास्त बाहेर पाहायला मिळाला. व्हाईट बॉल कळवला जातोय. जो षटकार मारला गेला होता प्रशांत यांनी काहीतरी लाजबाबच होता आणि त्यासाठी पुरस्कार आलेला आहे 500 रुपयाचा. पंकज महाले, विशाल पालेकर यांच्याकडून त्या षटकारासाठीचा 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. पहा, पुरस्कार सगळ्यांचे अनाउन्समेंट केले जातील, परंतु कामगिरी झाल्यानंतरचे पुरस्कार मात्र आपण इकडे घोषित करणार आहोत. 17 धावा धावफलकावर. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. प्रशांत गरत आणि जोडीला प्रथमेश पवार आहेत. सनी कसबे यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. फटका चांगला आहे, परंतु तिकडे हो निहाल पोचले खरे, परंतु बॉल बाजूला गेलाय. 4 चौकार. कोण म्हणतं आंतरराष्ट्रीय सामन्यालाच मजा येते, कोण म्हणतं IPL लाच मजा येते. मला वाटतं IPL पेक्षा देखील जबरदस्त माहोल इकडे तयार झालेला आहे आनंदवाडीमध्ये. येस, आमच्यासाठी हेच IPL आहे आणि आमच्यासाठी हाच वर्ल्ड कप आहे हे प्रेक्षक सांगतायत आणि त्यासाठी आलेत मोठ्या संख्येने. 21 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा सनी. यावेळेला थोडासा लांबून खेचलाय. बॉल स्क्वेअर लेगला निघालाय. फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल जातोय सीमा रेषेच्या पार पार पार. चौकार. लांबून खेचलाय. हा बॉल जास्त शफल झाले. बॉलच्या टर्नचा अंदाज घेतला आणि त्यानंतर कातळावरून बॉल जास्त बाउन्स झाला. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 25 वर धावसंख्या आहे. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. दोन्ही टीमला जिंकायचं आहे. दोन्ही टीमला सेमीफायनलला जायचं आहे. दोन्ही टीमने प्रवास केलाय. लांब लांबवरून आलेले आहेत. कालची रात्र सिबट रेडीने गाजवली. आज कुणाच्या नावे राहणार? मोंड की कातळी, कातळी की मोंड, हे मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा सनी निघालेत. समोर आहेत प्रशांत गरज, जे 18 धावांवर खेळत आहेत. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तेच खेळपट्टीवर बसत स्ट्रोक मात्र फाईन लेगला खेळलाय. 4 चौकार. लगातारचे 3 चौकार मारलेत प्रशांत घरत यांच्या बॅटमधून. लगातारचे 3 चौकार. वा. DFC तज्जू यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे या लगातारच्या 3 चौकारांसाठी. प्रशांत गरत यांनी जो कारनामा केलाय DFC तज्जू यांच्याकडून पुरस्कार आहे 2000 रुपयाचा. 29 धावा. मागील षटक थोडंसं महागडं राहिलं. 14 धावा याही ओव्हरमध्ये आल्या. म्हणजे विकेट जरी 2 आल्या असतील तरी देखील धावसंख्या, धावांची जी गती आहे ती चांगली आहे. समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे खरा, परंतु आता प्रथमेश पवार 1 वर खेळतायत. प्रशांत आहेत 22 वर. येणाऱ्या 3 ओव्हर याही तेवढ्याच महत्वाच्या असणार आहे. पहिल्याच डावात चांगलं क्रिकेट रंगताना पाहायला मिळालंय. दुसऱ्याही डावात ते पाहायला मिळणार आहे. हे व्यावसायिक क्रिकेट काय असतं, व्यावसायिक खेळाडू काय असतात, ते कसे खेळतात, ते कशी गोलंदाजी करतात, ते कशी फलंदाजी करतात, काही आगळे वेगळे फटके कसे मारतात, कर्णधार कसं नेतृत्व करतात, हे सगळं पाहण्यासाठी ही गर्दी आहे. आणि आयोजक सुद्धा
कसं आयोजन करतात यासाठीची ही गर्दी आहे क्रिकेटची आनंदवाडी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रथमेश पवार, पवार पॉवर, सिक्सर. नाना एफर्ट्स लाजबाब होते क्षेत्ररक्षकाकडून, परंतु नाना आलेले आहेत. सावर्ड्याचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा धाव फलकावर. कुठेतरी विकेट घ्यावी लागणार आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा यायचं असेल तर, नाही ते दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करू लागलेले आहेत. 35 धावा धाव फलकावर आहेत. धावांची गती आता थोडीशी वाढू लागलेली आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. क्वालिफाय कोण होणार, कातडी की मौंट, हे मात्र बाकी आहे. रोहन खरात फिरकीपटू आहेत चांगले. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा वेगात चेंडू टाकताना पाहिला मिळाले. बॉलला फक्त ढकललंय. 1 रन तिकडे मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकवर येतात आता प्रशांत घरत. प्रशांत घरत एक कशा स्ट्रोक खेळतील याचा नेम नाही. आगळे वेगळे म्हणजे पूर्वी आजपासून 10, 15, 20 वर्ष मागे गेले तर क्वचितच वेगळे फटके पाहायला मिळायचे. नॉर्मल प्रॉपर स्टान्स घेऊन क्रिकेट खेळलं जायचं. परंतु काळ बदललाय, क्रिकेट बदललाय. T20चा हा जमाना आहे. वेगवेगळे स्ट्रोक आपल्याला आता पाहायला मिळतात. हो हो हो, समोर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत फिल्डर. मिड ऑफच्या डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. कमबॅक तर हे होणं गरजेचं देखील असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवटच्या मॅच मध्ये किती रन बनतील. पुन्हा एकदा रोहन पाठीमागे मार्गस्थ होतोय. हा बॉल वेगात फटका, जास्त सफल झाले. फाईन लेगला दिशा दिलीये. पुन्हा एकदा 4 4 4 चौकार. ओहो, पाठीमागे बॉल मार्गस्थ केलाय आणि जसा स्ट्रोक लागला ना त्यावेळेला एक आत्मविश्वास त्यांचा पाहिला मिळाला आणि यशस्वी झालोय मी, हे देखील त्यांनी तिकडे सांगितलं. खूप सारा प्रवास करावा लागतो इकडे यायला. कणकवली, मग नांदगाव, मग शिरगाव, मग तळे बाजार आणि मग जामसांडे देवगड येतं. बराचसा प्रवास करावा लागतो. परंतु इकडे आल्यानंतर हे मैदान पाहिल्यानंतर आणि हा खेळ पाहिल्यानंतर आणि आयोजन पाहिल्यानंतर आनंदच येतो आनंदवाडीमध्ये. प्रशांत घरात. हो 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 हो, चांगला बॉल टाकलाय वेगात आणि वा, उडवलाय स्टंप. रोहन खरात. प्रथमेश पवार रनआउटच्या स्वरूपात माघारी परततायत. विकेट आली आहे. बॉल चांगला टाकला होता खोलवर टप्प्याचा आणि त्याला फक्त अडवण्याचा प्रयत्न राहिला. नंतर रोहन बॉलवर गेले, बॉल पकडला, फेकी केली आहे. नाना थोडेसे दूरच होते आणि त्याच्यामुळे विकेट आली आहे. ज्याची चर्चा करत होतो, कोंडी फुटली आहे. 40 धावा धाव फलकावर आहेत खऱ्या. तिसरी ओव्हर आहे. नाना यांनी एक जबरदस्त स्ट्रोकही खेळलाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. सरफराज बाहुबली या नावाने ओळखला जाणारा बिहार राज्यातील सर्वात चर्चेत असणारा खेळाडू, बिहारच्या सिवान या जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पाहूया, सिवानचा बिहारचा बाहुबली कोकणात दाखल झालाय. काय करतील. तर प्रशांत देखील आहेत स्ट्राईकवर. प्रशांत घरत. 40 धावा धाव फलकावर तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. याही वेळेला चांगला बॉल, त्याला मिड ऑफच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर नंबर बघता बघता जर पाहिलं तर या ठिकाणी 3 संपलेली आहे. 3 ओव्हर संपल्यानंतर 41 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. पाहत राहा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना.
चर्चा याची चालू आहे, कुणाला गोलंदाजी द्यायची, कोण गोलंदाजीला येणार, काय काय होईल. प्रशांत आहेत एका बाजूला, सरफराज देखील आहेत एका बाजूला. सरफराज खान आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रशांत. प्रेक्षकांची गर्दी, कातळीचे हे क्रिकेट प्रेमी दाखल झालेत. किती उत्साह असेल ना, कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा आपल्या टीमला सपोर्ट करतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. लातूर एक्सप्रेस विकी कलमे यांना आमंत्रित करण्यात येत आहे. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. 41 धावा धाव फलकावर. येणारे 12 बॉल कुठेतरी मिसबा हॉलिडे म्हणत असेल हा स्कोर 65-70 पर्यंत जावा, आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी या स्कोरला 65 आणि 60च्या आतमध्ये ठेवायचा आहे. हा मोंड संघाचा देखील रणनीती इकडे तीच असणार आहे. प्रशांत घरत 27 वर बॅटिंग करतायत विकी कलमे. पहिला बॉल विकीचा. विकी थोडेसे घसरले, बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. सुरुवात चांगली केली आहे. एक बॉल खूप महत्वाचा असणार आहे. पहा, जो संघ चांगला खेळणार आहे त्याचे समर्थक टाळ्या वाजवणार आहे. आपला संघ चांगला खेळला की आनंद मिळतो, चेहऱ्यावर हास्य असतं, आनंदाने आपण नाचत असतो. संघ चांगला नाही खेळला तर चेहऱ्यावर निराशा असते, परंतु मनातून आपण संघाला चेअर करत असतो. चांगले खेळा, आम्ही आहोत तुमच्या बरोबरीने. प्रेक्षक नाही तर मजाही नाही. आणि इकडे प्रेक्षक दुसऱ्याच दिवशी एवढे आहेत, आता उद्या आणखी तारे सितारे येणार आहेत. यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळालेत प्रशांत घरत. वा वा वा, लाजबाब. 4. बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु स्ट्रोक लाजबाब होता. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता असणारा हा अर्नाळ्याचा स्टार आज कोकणामध्ये आणि त्याचबरोबरीने आनंदवाडीमध्ये प्रेक्षकांना आनंद देतोय. विशेष म्हणजे कातळीच्या समर्थकांना खूप सारा आनंद दिलाय या प्रशांत घरत यांनी. 31 वर ते बॅटिंग करतायत. यावेळेला स्क्वेअर लेगला हो हो आणखीन एक अफलातून फटका पाहायला मिळतोय. सिक्सर. आणि टीमची धावसंख्या 51 झाली आहे. वा वा वा, उद्या याच मैदानात अवधूत स्पोर्ट्स कणकवली खेळेल. बबलू पाटील, कृष्णा सातपुते, अक्षय वाटारकर, सचिन बर्गे, नजीर, आदित्य जाधव, श्रीकांत खुणे, सिद्धू जाधव, सोनू बुधावले, विकास राठोड, सागर निकम, कुणाल खोंड, संदेश पार्टे कणकवलीच्या टीम मध्ये उद्या खेळतील. खूप मोठी लिस्ट आहे उद्या. चारही संघ तेवढेच बलाढ्य आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा आले. तिकडे चांगला बॉल टाकला गेलाय. 2 मोठे फटके आले खरे. डीएफसी तज्जू यांच्याकडून जो षटकार मारला गेला प्रशांत घरत यांच्याकडून, त्याच्यासाठी पुन्हा 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. उद्या या ठिकाणी एबी सामर्थ्य मालेगाव देखील खेळणार आहे. मुन्ना शेख, उमर खान, अक्षय पवार, बिलाल शेख, तेजस पिंपळशे, जय गायकवाड, हर्षद भंडारी, शेखर काशी, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रथमेश बोरसे आणि कुणाल आखाडे. यावेळेला कव्हर्सला पुन्हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव तर तिकडे घेतली गेली आहे. 1 वर समाधान. धावसंख्या 52 वर जाते. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. उद्या या ठिकाणी जर पाहिलं तर सचिन ढवळे पुणे संघ देखील पाहायला मिळणार आहे. वाह, उद्याच्या स्टारकास्टची देखील चर्चा आपण नक्कीच करू. 52 धावा धाव फलकावर. 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. ऑन साइडला खेळलाय. बॉलवर चांगले आलेत. वाह, अमित तांबे होते. टाळ्या फिल्डिंग साठी देखील होत आहेत. योग्य वेळेला जंप करणं गरजेचं असतं आणि अमित तांबेने तेच केलंय. ओव्हर संपल्या या ठिकाणी 4 आणि 4 ओव्हर मध्ये धावसंख्या झालेली आहे ती 53. ज्या पद्धतीने बॉलवर आलेत, वा अमित वा. आणि उद्या या ठिकाणी टीम पाहायला मिळणार आहे. मोहम्मद कैफ कातली. उद्या कातलीची आणखीन एक टीम आहे. सुमित ढेकळे, फरदीन काझी, प्रथमेश ठाकरे,
प्रदीप पाटील, भावेश पवार, दिनू कांबळे, विश्वनाथ जाधव, भार्गव, जैद, जिशान, राजेश नायडू आणि इम्रोज खान हे सुद्धा उद्या इकडे पाहायला मिळतील. परंतु उद्या आणखीन एक टीम आहे ज्याही टीमच्या नावाची चर्चा सातत्याने होते. सचिन ढवळे पुणे, म्हणजेच ऋषी जोरी यांचा संघ, वाशिक शेख, रोहित खरात, अथर्व. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. आणखीन एक, हो, बाहुबली कोकणात आलाय आणि सिक्सर खेळतोय. मोहम्मद कैफ यांच्याकडून प्रशांत गरत यांच्यासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. वा, पुरस्कार पुरस्कार आणि पुरस्कार. रोहन खरात बॉलिंगला आलेत खरे. शेवटचं हे महत्वपूर्ण षटक आहे. 59 झालेले आहेत. बाहुबली बॅटिंगला आहेत, प्रशांत गरत जोडीला आहेत. परंतु पुण्याचा फिरकीपटू त्यांना थांबवेल का ते देखील इकडे पाहायचं आहे. उद्या महेश नानगुडे देखील इकडे खेळताना पाहायला मिळतील. धनंजय भिंताडे, पुण्यातील देखील बरेचसे खेळाडू, असे गायकवाड देखील असणार आहेत. तर असे उद्याची स्टारकास्ट असणार आहे. परंतु आजची शेवटची मॅच, तिचाही आनंद घ्या. ओ हो हो हो, इकडे बॉल टपाळ पडलाय, त्यानंतर फिरतोय आणि रोहन खरात फेकी देखील केली गेली. विकेट इकडे येते. बाहुबली माघारी परततील आणि पुण्याच्या फिरकीपटूने बॉलला काय फिरवलाय. एकोणसाठ धावा धावफलकावर आहे. शेवटची मॅच, जबरदस्त क्रिकेट, धुरंधर मैदानाच्या आतमध्ये. विकेट जर पाहिलं तर इकडे कशा पद्धतीने प्रशांत गरत आतापर्यंत बॅटिंग केली आहे ते देखील इकडे दाखवलं जात आहे. आगळे वेगळे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळालं. वा, सरळ बॅटने सुद्धा काही जबरदस्त स्ट्रोक खेळले त्यांनी आणि हे अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी तर ते ओळखले जातात. वा, यावेळेला तर खेळपट्टीवर बसून स्ट्रोक खेळलाय. जबरदस्त मॅचच्या दिशेने रोहन खरात. यावेळेला फुलटॉस. आ रा 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 रा, खतरनाक लांब लचक षटकार. चौ 65 रन टीमच्या झाल्यात. प्रशांत गरत 18 बॉल मध्ये 44 वर बॅटिंग करतायत. अर्नाळाचा सुपुत्र सिंधुदुर्गात. अखूट टप्प्याचा बॉल पाठीमागे खेळला यावेळेला. हो हो, बॉल गायब आणि अर्धशतक प्रशांत गरत यांचं पाहायला मिळत आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. यस, आज आपल्या भावाची आठवण या ठिकाणी काढतायत. हो जयू, हे अर्धशतक तुझ्यासाठी असेल. प्रशांत गरत लाजबाब खेळी, 19 बॉल मध्ये 50. एकाहत्तर धावा धावफलकावर आहे. 3 बॉल मैदानाच्या बाहेर गेलेत. कमबॅक करावं लागेल रोहन यांना. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण मात्र थोडंसं बदललंय. 72 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मोठी मॅच. कातळी विरुद्ध मोंड. एका बाजूला एजाजबाई सोलकर अँड कंपनी, एका बाजूला माधवीताई मोंडकर. यावेळेला थोडासा टर्न होणारा बॉल, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय, परंतु 2 रन. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 74 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आज राहुल गुंजालचं अर्धशतक चर्चेचा विषय राहिला, कारण मोठ्या संघाविरुद्ध, मोठ्या गोलंदाजांच्या विरुद्ध त्याने केलं. परंतु प्रशांतचं हे अर्धशतक देखील काही कमी नाहीये. आपल्या टीमला गरज असताना केलेली ही लाजबाब कामगिरी आहे. 52 वर खेळतायत. आणखीन एक अगदी समोरच्या दिशेने उडवलाय. वा 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 वा, जल्लोष प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय.
कातळीच्या समर्थकांचा पाहायला मिळतोय. 80 धावा 5 ओव्हर मध्ये आणि प्रशांत घरत 21 बॉल मध्ये 58 धावांची एक जबरदस्त खेळी केली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. एवढा जबरदस्त खेळ होता. समीना स्टार कातळी यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार या अर्धशतकासाठी आहे. वा, लक्ष. आता एकच डाव झाला, दुसरा डाव बाकी आहे. मोंडवाले बॅटिंगला येणं बाकी आहे. अनुराग मोहिते बॅटिंगला येणं बाकी आहे. शेरू लोहार बॉल बॅटिंगला येणं बाकी आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार. एक मोठी मॅच आहे. दुसरा डाव देखील रंगतदार होईल आणि आपल्या आवाजाने या मॅचची रंगत वाढवण्यासाठी या कुणाल दाते सर. मी विनंती असणार आहे, विकासजी कोंडे साहेब आपणास विनंती, आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आणि मनोहरजी बांदेकर साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. एक विशेष सन्मान केला जातोय. माधवीताई मोंडकर यांचा संघ मालिका आहेत भैराई देवी मैत्री पॅकर या टीमच्या. माधवीताई आपण या ठिकाणी यायचं आहे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिल्या महिला संघ मालक दरवर्षी मात्र एक जबरदस्त संघ बनवतात. एक स्वप्न त्यांनी पाहिलं ही स्पर्धा जिंकण्याचं आणि एक दर्जेदार टीम माधवीताईंची टीम म्हणून ओळखली जाते. आणि आमची ही भगिनी दरवर्षी आपला संघ देखील या ठिकाणी दाखल करत असते. हा संघ देखील तेवढीच चांगली कामगिरी करत असतो. ताई, आपल्या गावाचं नाव कुठेतरी व्हावं हा एक उद्देश त्याच्या मागे असतो आणि आपण याही वर्षी खूप दर्जेदार टीम या ठिकाणी उतरवली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आणि आपला केला जातोय विशेष सन्मान. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. मिस्टर IPL कुणाल दाते सर. नजाकत सोलकर वडाळा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रशांत घरतच्या त्या अर्धशतकासाठी. अभिनंदन प्रशांत. ही सगळी पारितोषिक या मॅच नंतर त्याला दिली जातील. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. जोहान तज्जू पावसकर यांच्याकडून देखील पारितोषिक आहे 2000 रुपयाचं प्रशांत याच्यासाठी. सिकंदर हाटवडकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रशांतसाठी. तुम्ही चांगला खेळ करा, कातळी गाव तुमच्या पाठीशी आहे. तज्जू पावसकर यांचं कुटुंब तुमच्या पाठीशी आहे. एजाज सोलकर पूर्ण मित्र परिवार त्यांचा तुमच्या पाठीशी आहे. काय खेळलाय प्रशांत. मी आज त्याचा उल्लेखच केला होता की त्याच्या नावात शांतता आहे परंतु तो आक्रमक आहे. प्रशांत महासागर जसा अथांक आहे तसा तो खेळ करताना दिसतो आणि सध्या काय बॅटिंग केली आहे. धुवाधार खेळ सध्या त्याचा पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केली आणि त्याने या डावामध्ये धावा केलेल्या आहेत. 58 चौफेर खेळ करत असताना चारी बाजूला फटके त्याच्या बॅटमधून, फॉलिंग स्वीपचा फटका त्याच्या बॅटमधून आणि ज्या वेळेला शॉर्ट बॉल पडले त्या वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलेले आहेत. कुठलाच गोलंदाज त्याच्या विरुद्ध हावी झालेला नाहीये. इनसाइड आउट, थ्रू दी कव्हर्स, लॅप स्वीप, हे सगळे फटके त्याने दाखवलेले आहेत आणि ज्यावेळेला फुल टॉस मिळतो त्यावेळेला तर तो फुल टोल वसूल करतो. हा प्रशांत आहे आणि हुक शॉट देखील त्याने दाखवलाय. चांगलं टायमिंग तिथेही पाहायला मिळालं. शफल झाल्यानंतर समोर डाऊन दी ग्राउंड देखील फटके आणि त्याच्यामध्ये फोटोजेनिक शॉट, फोटो काढत राहावा असा हा फटका होता. आणि ज्यावेळेला अर्धशतक झालं, नक्कीच यावर्षी त्याच्या कुटुंबाला मोठी हानी झाली आहे. त्याचा भाऊ हे जग सोडून गेलाय परंतु त्याच्या आठवणी तो नेहमीच उजागर करतो.
जयू घरतला भावपूर्ण श्रद्धांजली प्रशांतने अर्पित केली त्या अर्धशतकाद्वारे. वेल प्लेड प्रशांत. एनसीसी कातळी यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक प्रशांतसाठी. हे सगळे पारितोषिक तुम्ही देऊ शकता ज्या वेळेला परफॉर्मन्स होतो, त्याच्या अगोदर नाही. एनसीसी कातळी यांच्याकडून देखील 1000. मॅच स्टार्ट. पहिला बॉल स्टंप वरून चाललाय का नाही. अंपायरचा सिग्नल वाईड. येस इट इज वाईड. एक्स्ट्रा रन. डीआरएस आहे तुमच्याकडे आणि तो वापरलाय पहिल्याच बॉलवर. तो डीआरएस वापरलाय. सुहास खरे अँड सागर सुतार कळंबोली यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. प्रशांत यांच्यासाठी कळंबोलीवरून पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं. व्हाईट बॉल साठी डीआरएस घेण्यात आला होता. अंपायरने हा व्हाईट बॉल दिला होता आणि चॅलेंज केलंय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. टार्गेट मोठं आहे या मॅच मध्ये. 81. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. आता गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे डीआरएस उपलब्ध नाहीये. पहिल्याच बॉलवर तुम्ही घालवलाय तुमचा डीआरएस. व्हाईट बॉल. म्हणजे नवीन जे क्रिकेटचे नियम आहेत, आता काही लाईन्स देखील तिथे पाडलेल्या आहेत प्रायोगिक तत्वावर, परंतु इथे तशी लाईन नाहीये. त्याच्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर गेला की व्हाईट बॉलच दिला जाईल. त्याच्यामुळे हा व्हाईट बॉल आहे. नियम बदललेत काही क्रिकेटचे. ओ हो दांडीगुल. हा स्टंप चाललाय शतपावली करण्यासाठी. जेवण झाल्यानंतर बोल्ड. सुहास करे आणि सागर सुतार यांच्याकडून ते 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे जीपेच्या माध्यमातून आणि तेही दिलं जाणार आहे आता प्रशांतला. अभिनंदन प्रशांत. सर्व आयोजक ज्यांची भूमिका महत्वाची असते. प्रतीक सावंत इथे पाहायला मिळत आहेत. एक मोठा ब्रँड निर्माण केलाय आपल्या मराठी युवा उद्योजकाने प्रतीक स्पोर्ट्स आणि त्यांच्याच माध्यमातून टी शर्ट बनवण्यात आलेले आहेत. राहुल मुनगेकर आपल्या देवगडचा उद्योगपती तोही तिथे आहे. त्यांनी चांगली भरारी घेतली आहे उद्योग क्षेत्रामध्ये. मासेमारीचा व्यवसाय असो त्याच्यामध्ये आणि नेहमीच आपला भाऊ राहुल चांगली कामगिरी करत असतो या स्पर्धेसाठी. आणि हा सगळा मित्रपरिवार. स्वप्नील देखील तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण कोकण यूट्यूब चॅनल ते चालवत आहेत. तुम्हालाही शुभेच्छा आहेत. इंस्टाग्राम हँडलवर देखील चांगल्या चांगल्या रील्स येत आहेत. एकवर एक. समोर मारलाय बॉल हवेत. टायमिंग आहे. आता पाहूया धावा किती मिळत आहेत. 6 धावा षटकार. सो षटकार आलाय.
राहुल लोहार, शेरू उडवलाय. ओहो, परत टायमिंग. बॉल सीमा रेषा पलीकडे. तो चंद्रमा नभात, बॉल गेलाय ढगात. हा तो आणखीन एक षटकार. चांगलं टायमिंग, मागचा पाय वाकवला, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार, भव्य षटकार. शेरू लोहार ही इज ऑन फायर नाव. माधवी मोंडकर सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. यांच्याच मालकीचा संघ सध्या मैदानामध्ये खेळत असताना भैराई देवी, मैत्री पॅकर्स मोंड. नक्कीच महिला काय करू शकतात हे इथे दाखवलंय माधवी मोंडकर यांनी, आणि त्यांनी हा संघ इथे उतरवला या स्पर्धेमध्ये. तुम्हाला देखील सॅल्यूट आहे. गणेश आडवळे, मंगलमूर्ती इन्फ्रा यांच्याकडून त्यांचा लक्की आकडा 2299 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल शेरू लोहारला जर सामना जिंकून दिला. ओ, बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅन ला बॉल थांबवण्याचा प्रयत्न, आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल असं दिसतंय. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि बरोबर फ्लाय स्लिप मध्ये बॉल. धावा इथे येत आहेत. उत्तम मुनगेकर सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. स्माईल पा. उद्या जर कोलगेट या कंपनीने उत्तम मुनगेकर यांना ब्रँड अँबॅसेडर केलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसायला नको, अशी स्माईल दिली आहे उत्तम मुनगेकर यांनी. ओ, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. विकेट आली आहे. आणखीन एक धक्का. थँक्यू डीजे. जल्लो सुरू आहे, जल्लो सुरू आहे. कातळी गावाचा जल्लो सुरू आहे. यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त, मिडल अँड लेग स्टिकवर. उत्तम मुनगेकर यांना मगाशी दाखवण्यात आलं. चांगली स्माईल त्यांनी दिली, आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गेले कित्येक वर्ष संपन्न करत असताना यांचा देखील मोठा वाटा राहिलाय. किशोर कुबल यांचा मोठा वाटा राहिलाय. ही दोन्ही जी मंडळी आहेत ना, हे भरपूर मेहनत घेतात ही स्पर्धेसाठी. पडद्यामागचे हिरो आहेत, कधी समोर येत नाहीत, परंतु ज्या वेळेला स्पर्धा असते त्यावेळेला यांची मेहनत कोणाला दिसत नाहीत. परंतु ही दोन्ही नावं खूप मोठी आहेत जे नेहमीच चांगलं काम करत असतात. किशोर कुबल म्हटल्यानंतर सध्या जर पाहिलं तर त्यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाचे देखील आम्ही फॅन झालेलो आहोत. ज्या वेळेला आपले शाळेतले सगळे मित्र एकत्र येतात त्यावेळेला एक पार्टी, किटी पार्टी आयोजित होते. त्याच्यामध्ये किशोर कुबल यांची भूमिका, आणि त्यातल्या त्या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष मी पाहतोय किशोर कुबल यांनी खऱ्या अर्थाने 4 चांद लावलेत. शिस्त दाखवली आहे, डिसिप्लिन दाखवलं आहे, मेहनत घेतली आहे, आणि दरवर्षी या नावाची चर्चा होत असते. हॅट्स ऑफ टू यू किशोर दादा, तुम्ही देखील भरपूर मेहनत घेत असता. विठ्ठलाचे भक्त आहेत, आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलंय दरवर्षी सोहळा रंगतो, मग शिमग्याचा असो किंवा सप्ताह असो, त्याच्यामध्ये यांची भूमिका महत्वाची तर राहिलेलीच आहे. शेवटचा बॉल आहे, याच्यानंतर येऊया याच्यावर. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. ही सिंगल, आणि जर तुम्ही आनंदवाडीत गेलात तर तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचं एक सुंदर मंदिर पाहायला मिळेल. तिथे एक मोठा सप्ताह रंगतो. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, आणि बरोबर आमच्या मागे तुम्ही पाहाल विठ्ठल उभा आहे. जय रे विठ्ठल. बिड्या असं म्हणती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू, आम्हा लेकरांची विठू माऊली. अप्रतिम अशी स्पर्धा, पांडुरंगाची भक्ती आणि त्याच्यामध्ये तल्लीन होणारी ही मंडळी. आनंदवाडी, ज्या वाडीची चर्चा आज जगभरात होते. कौतुक करणं गरजेचं आहे या सगळ्या मंडळींचं. दावा पहिलं षटक संपलं.
15 धावा फलकावर आहेत. अनुराग आणि मैदानामध्ये शेरू लोहार दोघांनी एका एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतलाय. मी मगाशी यांना विचारलं होतं पुढचा खेळाडू कोणता, कोण स्टार ठरेल मॅच मध्ये, परंतु आता परिस्थिती आहे तुम्हाला स्टार ठरावं लागेल. जर जिंकून द्यायचं असेल माधवी मोंडकर यांना, भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंडला, तर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला कातळी गावचे सगळे समर्थक म्हणत असतील या दोन पैकी कोणी चालू देऊ नका, गोलंदाजी चांगली करा, विकेट घ्या, कारण हा सामना दोलायमान अवस्थेत आहे. SSD चा बॉल जो लॉन्च झालेला आहे, याच बॉलने हे क्रिकेट खेळलं जात आहे. पाहिजे असेल तर नक्की www.ssd.in वर जाऊन लगेच बुक करा हा बॉल तुमच्या स्पर्धेसाठी. परत एक वेळा बोलत तयार. पहिला बॉल उडवलाय, बॉल हवेत, फ्लॅट फ्लॅट फ्लॅट, एक टप्पा घे, 4 चौकार. सुरू झालाय हा प्रवास सुरू झालाय. क्रीजच्या आतमध्ये गेलाय. 4 धावा इथे पाहायला मिळत आहेत. अंकुरच्या विरुद्ध आक्रमण. टीमची धावसंख्या 19. शफल झालाय, ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आलाय. एकच धाव कंप्लीट. ओ डायरेक्ट लागलाय. पंचांकडे अपील, टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. रन आउट चेक. कहाणी मध्ये ट्विस्ट येऊ शकतो का? डिरेक्ट हिट क्रुशियल असतात, परंतु डीप मधून काय थ्रो केलाय आशिक अलीने. मॅन फ्रॉम केरळ. आणि सध्या प्रथमेश चर्चा करतोय अंकुर. दोघांकडे जो अनुभव आहे, एक्सपिरियन्स मोठ्या मॅचेस खेळण्याचा तो सेम आहे, समान आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. मग लेदर बॉल क्रिकेट अंकुरही खेळतो. मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा तोही खेळलेला आहे. मुंबई T20 आणि त्यातल्या त्यात रिलायन्ससाठी चांगलं क्रिकेट प्रथमेशही खेळलाय, जो आपल्याच कोकणातला सावर्डेचा सुपुत्र आहे. त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स शेअर होतो. अनुभव एकमेकांना सांगितला जातो की पुढे काय करायचंय. त्याच वेळा तुमच्या नावाची चर्चा होते, परंतु मैदानात असे 2 खेळाडू आहेत, राहुल लोहार, शेरू लोहार आणि त्याच्याबरोबर अनुराग मोहिते. हे जर चालले तर सामना आहे मोन टीमचा. याच्यातला कुठलाही फलंदाज बाद झाला मग कठीण आहे. रनआउटसाठी अपील होती, बॅट ड्रॅग होते का हे पाहायचंय, क्रीजच्या आतमध्ये येते का हे पाहायचंय. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आता डिसिजन येईल आपल्या स्क्रीनवर. इथे तरी सध्या ठीकठाक दिसते. नॉट आउट चा हा निर्णय आलेला आहे आणि त्यामुळे कम बॅक. 5 धावा आलेल्या आहेत. रनअप मध्ये व्यत्यय. डेड बॉल चा इशारा इथे आलाय. 20 लॉस ऑफ 2 विकेट. 20 धावा झालेल्या आहेत फलकावर. 2 फलंदाज बाद. फलंदाज शेरू लोहार. मागच्या मॅच मध्ये काय खेळला होता शेरू लोहार. 32 धावा फक्त 12 बॉल मध्ये केल्या होत्या. तो खेळतोय अजूनही. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, बॉल चाललाय कव्हर्स रिजन मध्ये. स्वीपर कव्हरला फिल्डर आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या फुलते, आकार घेते. धावा झाल्यात 22. 22 लॉस ऑफ 2 विकेट. आणि सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहताय मोंडकर कुटुंब. हे आई वडील आहेत आपल्या माधवी मोंडकर यांचे. ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे. वारिकजी तिथे उपस्थित आहेत आणि विकास कोयंडे तिथे उपस्थित आहेत. 22 लॉस ऑफ 2 विकेट. फुल टॉस, उडवलाय बॉल. परत एक वेळा स्वीपर कव्हर, एक टप्पा घेत बॉल अडवत असताना आशिक अली. एक सिंगल. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला चांगली ठेवावी लागेल. एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करावं लागेल. एजाजबाई सोलकर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. मिसबा हॉलिडेज. आज देखील त्यांचा मोठा मित्र परिवार आलाय. आपलं देखील सहर्ष स्वागत. कारण या माणसाचं क्रिकेटवर प्रचंड मोठं प्रेम आहे. तज्जू पावसकर यांचं जसं प्रेम होतं, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा माणूस संघर्ष करतोय, हा माणूस लढतोय. आणि सध्या एजाज सोलकर आपल्या स्क्रीनवर आहेत. यांचं देखील सहर्ष स्वागत आहे.
एक स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी या स्पर्धेमध्ये उतरतात कातळीकर. ते स्वप्न ही ट्रॉफी जिंकायची आहे, ट्रॉफी गावात न्यायची आहे, मग होईल जल्लोष. तीच दिवाळी, तोच दसरा आणि तोच उत्सव त्यांना साजरा करायचा आहे कातळी गावात. परत एक वेळा गोलंदाज तयार, उडवलाय बॉल कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सिंगल. मागचे 3 बॉल कव्हर्सला चाललेत म्हणून 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर कव्हर्सला आहेत. आतापर्यंत धावांमध्ये भर पडते, सिंगल डबल येत आहेत. 42 लॉस ऑफ 2 विकेट अशी परिस्थिती आपल्याला, माफ करा 24 लॉस ऑफ 2 विकेट. मगाचपासून थोडंसं उलट वाचतोय का मी, चष्मा लावावा लागेल लवकरच. 24 धावा. कधी कधी आपल्यावर केलेले जोक देखील दुसरे हसतात, त्यावेळेला मजा येते. 24 2 फलंदाज बाद. अंकुर गोलंदाजीसाठी तयार. कॉमेंट्री सिरियस नसावी. परत एक वेळा वेगवान बॉल आउटसाइड आउट स्टंप, सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉटने ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. नाही, पंच सांगताय DRS वापरलाय, तो घेतलाय आता बॅटिंग टीमने, कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमने तर पहिल्याच बॉलवर गमावलाय. त्यांचा रिव्ह्यू, त्याच्यामध्ये कमबॅक होईल. पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. "24 रन होते, शेवटचा बॉल होता या षटकातला. अंकुरचा वाईड यॉर्कर टाकलाय, ऑनफिल्ड अंपायरने डॉट बॉल कळवला आणि त्याचमुळे बॅटिंग टीमने DRS वापरलाय व्हाईट बॉलसाठी. आता निर्णय येईल. PCR प्रोडक्शन कंट्रोल रूम हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेतला. वॉर रूम, हे रूम, ते रूम हे शब्द नाही आहेत. खरा शब्द आहे प्रोडक्शन कंट्रोल रूम. तिथूनच तुम्हाला निर्णय दिला जातो. मोठमोठे स्टुडिओ बनवलेत, सोनी स्पोर्ट्स, स्टार स्पोर्ट्स. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही टीमकडे आता रिव्ह्यू नाहीये एकही, दोन्ही टीमने गमावलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 लॉस ऑफ 2 विकेट. आशिष सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे, अजित तुमच्या स्क्रीनवर आहे. अजित आचरेकर मालवणकर आहे आणि खऱ्या अर्थाने पहा, सगळ्यात मोठा कॅमेरा तो हँडल करतोय. प्रत्येक खेळाडूचे एक्सप्रेशन टिपणं ही काही साधी गोष्ट नाहीये. हा माणूस सगळ्यात अगोदर येतो आणि सगळ्यात लेट घरी जातो, परंतु थेट काम करतो. म्हणूनच तुमच्या कामाची आणि नावाची चर्चा होते. मालवणकर, आचरेकर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. 24 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज तयार. चार्ज मंट्रेला, पायातला बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. बॉटम हँडचा वापर खूप चांगला, एक सिंगल तिथे मिळताना दिसते. आणि खऱ्या अर्थाने हा जो फेब्रुवारीचा महिना आहे, पहिल्या फेब्रुवारीच्या पहिल्या तारखेपासून नाईट स्पर्धा, डे अँड नाईट काम करतोय, परंतु इथे आल्यानंतर थकवाच जाणवत नाहीत. या आमच्या सगळ्याच माता भगिनी, हातात मोबाईल आहे, जग बदललंय, परंतु क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे यांचं. आणि म्हणून तर मी म्हटलं होतं, शेवटच्या दिवशी एक राखीव कक्ष महिलांसाठी या स्पर्धेमध्ये नेहमीच असतो. जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून सगळे प्रेक्षक एकच धर्म मानतात, तो मात्र क्रिकेट. आणि म्हणून तर ही मंडळी आहेत ना, यांना खऱ्या अर्थाने सॅल्यूट आहे. तुम्ही दरवर्षी येता, तुमचं स्वागत आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये लॉंग ऑन, एक सिंगल इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 26. मी चर्चा करत होतो 1 फेब्रुवारी पासून ऑलमोस्ट आता 8-10 दिवस झालेले आहेत, जेणेकरून डे नाईट क्रिकेटची कॉमेंट्री करतोय, काम करतोय. परंतु या गावात आल्यानंतर, देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आल्यानंतर आवाजही बदलतो आणि त्यातल्या त्यात एक वेगळा उत्साह येतो, ऊर्जा येते. निलेश यांना तुम्ही पाहताय, रायगडचा मास्टर माइंड, हा सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे, लॉईड ऑफ रायगड, जो प्रत्येक वेळेला खेळ बदलतो पडद्या मागून. तो समोर येत नाही, परंतु कधी कधी ज्या वेळेला असा स्क्रीनवर आला की मग चर्चा होते निलेशची. निलेश परदेशी. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 27 धावा, 2 फलंदाज बाद. तशी सोय करतात म्हणा देवगडकर. हॉटेल वसंत विजय, बाळा कोळंबकर यांच्या नावाचा मी उल्लेख करेन, दिग्विजय कोळंबकर यांच्या नावाचा उल्लेख मी करेन. त्या हॉटेलला नक्की भेट द्या. ज्या पद्धतीने तिथे जेवण तुम्हाला दिलं जातं, अगदी आपुलकीने. बॉल हवेत, फाईन लेग खाली,
शेरू लोहारचा खेळ संपलाय आणि कातळीकर आता जल्लोष करतायत, भोपू वाजतायत, शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत. विकेट आली आणि कातळीकरांचा जल्लोष सुरू झालाय. फलंदाज शेरू लोहार आउट झालाय. शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, भोपू वाजतायत. कातळीकर जल्लोष करतायत. 14 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. शेरू लोहार आउट आहे. फाईन लेगला एक चांगला झेल टिपण्यात आलाय. बाहुबली सरफराज तिथे होता. 14 बॉल 54 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी. 4.5 फर्निचर उद्ध्वस्त. दांडी गुल. परत एक वेळा ते 2 स्टंप चाललेत. रात्री शतपाऊल बाद. खतरनाक गोलंदाजी. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. पाया मागून दांडी गोल केली आहे. मिडल स्टिक उद्ध्वस्त झाली आहे. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत आणि आता ऑन हॅट्रिक. बॅनर आणि जे ग्राफिक्स जे बनवण्यात आलेले आहेत, साई ग्राफिक्स, विराज जावकर तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरोखर तुमचं देखील कौतुक करायला पाहिजे. काय ग्राफिक्स बनवलेले आहेत तुम्ही, काय बॅनर्स इथे बनवले. ग्राउंड अप्रतिम सजवलंय तुम्ही. तुमचं देखील कौतुक आहे स्पर्धेच्या माध्यमातून. 13 बॉल 54 धावांची गरज. 13 चेंडू 54 धावा हे समीकरण. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. निहाल आलाय बॅटिंग साठी, करू शकतो बॅटिंग. शॉर्ट बॉल पुल, पॉवरफुल बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल आणि हा येतोय षटकार. हा खेळ असाच आहे. हा खेळ कधीही बदलू शकतो. 48 करायचे आहेत म्हणजेच काय 8 षटकार मारायचे आहेत. पुलचा फटका पहा. फ्रंट फुटवर पुल मारणं ही कला आहे. रोहित हिटमॅनला ही कला अवगत होती. तशीच कला पंटर रिकी पॉन्टिंगला अवगत होती. फ्रंट फुटवर पुल मारणं मजा आहे ते पाहून असे फटके. आणि काय फटका होता. इजाज मंड्रेला 2 ओव्हर 24 रन 4 विकेट. आताही 4 विकेट घेतलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट. त्याच्या अगोदर 3 विकेट. 4-4 8 8 आणि 3 11 11 विकेट आता त्याच्या नावावर आहेत. बारा बॉल 48 ची गरज. लेग ब्रेक, बॅकफुट पंच, शॉर्ट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये डॉट. आता 11 बॉल मध्ये 48. अनुराग दाखवा राग. करावी लागेल बॅटिंग. टीमचा कॅप्टन आहे. अभी नाही तो कभी नाही. पुढचा बॉल परत एक वेळा. आशिक उडवलाय. टायमिंग चांगलाय. गॅप मध्ये फ्लॅट. पाहूया पंचांचा इशारा. सिक्सर आलाय पहिला. 42 करायचे, 7 मारायचे आहेत. अजूनही 10 बॉल मध्ये 10 गेंदे, 7 सिक्सेस. 10 बॉल 7 षटकार मारायचे आहेत. चांगलं टायमिंग. परत एक वेळा फ्रंट फुटवर पुल. हे दोन्ही फटके चांगले होते. दोघांनी मारलेत. उडवलाय डाऊन दी ग्राउंड. समोर स्ट्रेट फास्ट अँड फ्युरियस. 4 चौकार. आता मात्र 4 धावा येत आहेत या चौकाराच्या मदतीने. आता धावा करायच्या आहेत. 9 बॉल 38 रन 38 करायचे आहेत अजूनही. सामना संपलेला नाहीये. काल देखील रात्री मी बोललो होतो, मार्क माय वर्ड, आता इथेही काही होऊ शकतं. म्हणून आशिक अली घडामोडींना वेग येतोय. फिल्डर बदलले जात आहेत कारण अनुरागने दाखवलाय राग. 9 बॉल 38.
ओ बीट केलंय, हवा दिली बॉलला, फ्लाइट दिली, पूर्णपणे बीट. आता हा फटका एक्स्ट्रा कव्हर खाली होता, ऑन साइडला मारला म्हणून चुकलाय, डॉट आलाय. 8 बॉल 38 धावांची गरज. पुढचा बॉल आशिक अली, उलटा मारण्याचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती, डॉट. माइंड गेम, आशिकला माहिती होतं. मागचा बॉल बाहेर टाकला, परत रिव्हर्स खेळेल म्हणून अजून बाहेर ठेवला, लगातार डॉट. याला म्हटलं जातं माइंड गेम. क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या की तुम्ही यशस्वी होता. परत एक वेळा आशिक पुढे टाकलाय, आता मात्र उंच गेलाय, आकाशाला बुक्की मारली, खाली आलाय, झेल. अंकुर सिंग, सिंग इज किंग, विकेट. सुनील कुमार, लास्ट ओव्हर, न्यू बॅटर शरद पारगे. लास्ट ओव्हर, औपचारिकता आता म्हणावी लागेल, 38 करायचे आहेत. एकवीस बॉल 58 धावांची गरज, एक सिंगल इथे येते. 38 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 38 धावा. प्रशांत घरतने 21 बॉल मध्ये 58 केले, तेच मी सांगत होतो. या मॅच मध्ये खतरनाक बॅटिंग प्रशांत घरतची राहिली आहे. उद्याचं देखील वेळापत्रक आता तुमच्या स्क्रीनवर येईल थोड्याच वेळात. उद्या परत एक वेळा 4 वाजल्यापासून आपली भेट होईल या क्रीडांगणावर. थर्ड डे, आणखीन 4 टीम नशीब आजमावतील आपलं. इनसाइड आउट उडवलाय, कव्हर्सला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव. उद्या डे 3, तिसरी रात्र. हेलिकॉप्टर उडवलाय, परत उंच, फिल्डर आहे खाली, झेल होईल, कॅच, आउट. थँक्यू डीजे. उद्या या स्पर्धेमध्ये अवधू स्पोर्ट्स कणकवली आणि त्यांच्या विरुद्ध AB सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव हा पहिला सामना असेल. त्याच्यानंतर सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे विरुद्ध मोहम्मद कैफ 11 कातळी अशी दुसरी मॅच असणार आहे उद्याच्या रात्री या स्पर्धेमध्ये. उद्या देखील यायला विसरू नका, अनेक दिग्गज खेळाडू उद्या स्पर्धेमध्ये येत आहेत. सचिन ढवळे प्रहार अकॅडमी मध्ये ऋषिक जोरे, ऋषी जोरी, वाशिक शेख, रोहित, अथर्व, आकाश, कासिफ संगम, दत्ता पवार, महेश नानगुडे, ऋतिक गजर, धनंजय भिंताडे, समीर, प्रेम, सतीश, सनी सागर, अशोक हे खेळाडू पाहायला मिळतील. मालेगाव मध्ये मुन्ना शेख, उमर खान, अक्षय पवार, बिलाल शेख, तेजस पिंपळसे, जय गायकवाड. आणखीन एक फलंदाज बाद, हर्षद भंडारी, श्रेकर काशीद, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रथमेश बोरसे, कुणाल खाडे हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अवधू स्पोर्ट्स कणकवली पहिल्याच मॅच मध्ये बबलू पाटील, कृष्णा सातपुते, अक्षय वठारकर, सचिन बर्गे, नझीर, आदित्य जाधव, श्री खुणे, सिद्धू जाधव, विशाल धारक, सोनू बुधावले, विकास राठोड, सागर निकम, कुणाल खोंड आणि संदेश पार्टे ज्यांनी ही स्पर्धा याच्या अगोदरही गाजवली आहे. उद्या मोहम्मद कैफ कातळीमध्ये सुमित ढेकले, फरदीन काझी, प्रथमेश ठाकरे, भावेश पवार, दिनू कांबळे, विश्वनाथ जाधव, भार्गव, जैद, जिशान खान, राजेश नायडू, अहमदाबाद एक्सप्रेस, इमरोज खान, इम्मो, महागिरी एक्सप्रेस हे सगळे खेळाडू उद्या खेळण्यासाठी येणार आहेत.
उद्याही आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाहायला विसरू नका. 2 बॉल 36 धावांची गरज. सामना समाप्तीच्या मार्गावर. आशिष लगेच संपर्क साधा. सन्मान इथे दिलाय. आता आपण स्वप्नाच्या दिशेने पुढे वाटचाल करतोय. तज्जू पावसकर यांचं एक स्वप्न आहे, कातळी गावात ट्रॉफी जावी. त्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे चाललाय कातळी गावचा हा संघ. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्याची तयारी आहे. इजा सोलकर अँड फॅमिली, तज्जू पावसकर अँड फॅमिली टीम, मिसबा हॉलिडेज कातळी हा संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झाला. अभिनंदन. आशिष धुरी आपण लगेच संपर्क साधा. आता 2 पारितोषिक आलेले आहेत एजाजबाई सोलकर यांच्याकडून. एजाज मंडरेला 5,000